भाई ग त्या बाबांना लागलंय. आरोही बाजूला ती बाजूला झाली गाडी डायरेक्ट इथून बाजूला ओरडलो मी इथून समोर किती गर्दी ते बघायला उतरली. मी आरशात बघितलं गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे. गाडी एकदम स्पीड मध्ये होती जोरात होती. मी तसं ओरड सेकंड टाइम आरोहीचं नशीब चांगलं होतं. मधले गाडीवाले पण म्हणे ती एक मुलगी होती म्हणे फक्त समोर. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना आरोहीची मम्मी पप्पा मी आणि आरोहीचा छोटा भाऊ आम्ही चाललोय आरोहीच्या गावाला. कारण आरोहीच्या मावस भावाचा आहे ना आज साखरपुडा आहे. आज नाही सॉरी उद्या साखरपुडा आहे. जेव्हा तुम्ही ब्लॉग बघताय ना तेव्हा आज येईल. म्हणजे तर उद्या साखरपुडा आहे त्यासाठी आम्ही निघालेलो आहे. माझं आवरलंय. आरोहीचे मम्मी पप्पा पण आले. आता गाडी वगैरे वळून आणतो. आणि गाडी ना थोडी खराब पण झालेली बाहेरून. पण आता डायरेक्ट भुसावळ मध्ये गेलो ना की तिथंच गाडी वॉश करून घेईल. आणि साखरपुड्यासाठी ना आम्हाला उद्या मुक्ताईनगरला जायचंय. माझं ना थोडं पोट पण दुखत होतं ना, तर आरोही माझ्यासाठी पाणी घेऊन आली. गरम गरम पाणी आणि त्यात काहीतरी टाकलेलं आहे तिने मसाला बिसाला काहीतरी. त्याच्याने ना थोडं पोट आहे ना माझं असं शांत राहील. असं एकदम वन साइड आहे ना खूप जास्त दुखतंय पोट. आणि आम्ही कुठेही चाललो ना की स्कूबी आम्हाला बाय करायला बाहेर येते. हे बघा आता पण आली. बाय बाय स्कूबी, बाय बाय. कशी आली ती बाहेर. तर आरोहीचं या ठिकाणी मिनी ब्लॉग चालू आहे. आरोहीचे मम्मी पप्पा बसले पण आहे. आणि यांच्याकडून ना 20-20 रुपये भाडं घे. नाही 20-20 नाही किती देतात तुम्ही गावाकडे जायला त्या पेंडेकर काकाला. 10 रुपये त्या पेंडेकर काकाला जेवढे देतात त्याच्या दुप्पट द्या बरं का. आणि मम्मीचं काय चाललंय काय माहिती. सीट पुढं माग गाडी समोर आली ब्रेक मारला की पुढे येऊन जाते. आता बस तुमची केली बाई माग. मी सुगेलाच माग. हा तो मागच आहे. नाही जास्त मागे थोडं ढकलायचं. हा थोडं ढकलायचं जेवढं लागली तेवढी करा ना माग थोडी. हा बस एकदम प्रेशर टाकते असं धावून असं आल्ला तसं असं करायचं. Strong and fake a smile until I look away, but I've known you too long. It hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away. Yeah, I'm about to fade away, 'cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything. तर आम्हाला आहे ना जाता आता मस्तपैकी पायनॅपल वाले भैया दिसले. आता पायनॅपल घेतो त्यांच्याकडून एक कापून. आणि ना यांना कोणाला कळलंच नाही की पायनॅपलची गाडी तशी मी गाडी डायरेक्ट साईडने टाकली. पायनॅपल इतकं भारी होतं माहितीये का. मस्तपैकी पायनॅपल खाल्लंय. आणि पायनॅपल माझी इतकी फेवरेट गोष्ट आहे. मला ते मीठ आणि ते टाकून मस्त आहे डायरेक्ट पायनॅपल. म्हणजे ज्यांनी कोणी बनवलं असेल ना पायनॅपल पहिले शोध लावला असेल ते असेल. आरोही ती गाडीचं बघ ना कसं झालेलं आहे हालत. डेंजर. आणि आरोहीचे मम्मी पप्पा आम्ही सगळे ना फर्स्ट टाइम चाललोय ना आपल्या गाडीत. पहिले नाही गेलो ना. नाही आपण अल्टो मध्ये गेलो होतो. हा अल्टो मध्ये गेलो होतो भुसावळला. त्याच्यानंतर आता ही गाडी घेऊन पहिल्यांदाच चाललोय. तर आरोही त्यांना ना खूप जास्त भूक लागली होती तर गाडी एका ठिकाणी थांबवलेली. तर मस्तपैकी सावली. आरोहीची मम्मीने काहीतरी बटाट्याची भाजी वगैरे पण आणलेली आहे. तर आता खाऊन घेऊ थोडं मी पण खाऊन घेतो. आणि आरोहीची मम्मी ना इथं आता येत होती तर मस्तपैकी सांडूनच गेलं. गोळा करून आणलं का परत. एकदम मस्त झाडाची सावली वगैरे भेटली आणि थंडीगार हवा आहे. आणि मेन म्हणजे कसं आज ऊन पण कमी आहे ना त्याच्यामुळे कुठेही थांबलो असतं तर टेन्शन नव्हतं. बट बसायला जागाच भेटली नाही. पूर्वेळेचा जागा बघत येतोय. आणि आता ना आम्ही सिल्लोडच्या पुढे आलेलो आहे. आणि आरोहीच्या मम्मीने ना घरून पत्तरवाळ्या पण आणल्या होत्या. त्या कुठेही गेल्या लग्नात की तिथून गोळा करून आणत असतात. त्यांच्याकडे लय मोठ्या पत्तरवाळ्या आहे. त्यांची टीम आहे पूर्ण आहे ना. 3 जणांची टीम आहे. प्रत्येक गल्लीत एक जण बघून येतो. हा बघायला आहे कोणत्या गल्लीत जेवण आहे. त्याच्यानंतर सेटिंग लावून येते तिथं. आणि मग आरोहीची मम्मी जेवण बिवण घेऊन येते आणि पत्तरवाळ्या पण घेऊन येते. पहिले आरोही पण त्याच टीम मध्ये सामील होती. हो ना ग. हो ना. यांची जरा जास्तच करामती फॅमिली आहे. चणे फुटाणे सगळे घेऊन आले ते बघा. वाटाणे पण आणले. आणि आता आहे ना सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागली आहे. तर आता मी म्हणतो वाटाणे काय करतो त्या बटाट्याच्या भाजीत मिक्स करतो आणि मग जेवण करतो. तर इथं बटाट्याची भाजी आहे. हे कशाचं आहे ग. लिंबाचं लोणचं. हे वाटाणे कांदा पोळी आणि लिंबू. तर आता जेवण वगैरे झालंय. आता मी येतो जरा गाडीत बसतो. तोपर्यंत बाकीचे मेंबर पण येतात. आणि भुसावळ मध्ये गेलो ना की पहिले गाडी वॉशिंग करून घेऊ चांगली. का पोटभर खाऊन. तुला खायची ना काकडी मीठ टाकून घे ना. खाल्लं का रे येशू पोटभर. येसू
आणि समोर आहे ना आता लय मोठी डायरेक्ट लय ट्रॅफिक आहे. आम्ही आता घाटात आहे अजिंठ्याच्या समोर पर्यंत गर्दी दिसते डायरेक्ट. अरे फर्स्ट टाइम मी ट्रॅफिक बघते या घाटात. असते ट्रॅफिक असते म्हणा पण एवढी ट्रॅफिक नाही पाहिजे होती. डायरेक्ट लय लंबी लाईन आहे. समोरच्या गाड्या दिसतात आम्हाला डायरेक्ट इथून. नेमकं काय येतं कशामुळे झाली अरे आई भाई ग त्या बाबांना लागलंय. लागलं नाही ना तिकडे कोणाला. घर वाचले तुम्ही गाड्या किती जोरात आली ती बघ. त्यांच्यावर किती आपण ते बी वाचले. आणि हिचं पण मॅटर झालं होतं. मामाकडनं फोन करून सांगा थांबा ना तिकडच. एवढं बरं मला जागा तिथं भेटली ती तिथं इतकं नुकसान झालं. लोक मेलच ना सांग. सगळ्या गाड्या गेल्या असत्या त्यांनी बरं झालं साईडला घेतली. नाही पण मग बाकीच्या गाड्या सगळ्या गेल्या असत्या ना त्यांनी बरं झालं तिकडं दाबली गाडी. पूर्ण चुरा झाला असता. आपण नसतो राहिलो. त्यांनी बरं झालं तिकडं दाबली म्हणून राहिलो. त्यांना बसा नाही आपण आउट होतो सगळे. त्यांना बसायला धर लागन त्यांना. थांब मी तर तिकडून ये. इथेच उभे होते. बरं झालं कोणाला काही झालं नाही ना. पण बाई त्यांनी बरं झालं तिकडं नेली गाडी. त्यांना म्हणजे ऐन टायमावर समजलं. मग चल बेटा गाडी. आणि आरोही ना इथं उभी होती. इथं मी आरशात बघितलं मागून गाडी येताना डायरेक्ट ओरडलो आरोही बाजूला हो. ती बाजूला झाली. गाडी डायरेक्ट इथून येऊन डायरेक्ट याच्यात घुसली. म्हणजे मी इथेच आले ती गाडी इकडे आली. आणि त्या समोरच्या भाऊनी पण बघितलं तुला आरशात. हा ही इकडे उभी ही इथं उभी त्यांचं काही नाही. पण ही डायरेक्ट जागेवर हे झालं असतं ना प्रॉब्लेम. तिला लगेच बाजूला ओरडलो मी इथून.
समोर किती गर्दी ते बघायला उतरली. मी आरशात बघितलं गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे. गाडी एकदम स्पीड मध्ये होती, जोरात होती. मी तसं ओरडलं हिला, म्हटलं बाजूला होती गाडी डायरेक्ट तिकडं. ते बरं झालं ना, कमी जास्त कोणा जीवावर बेतलं नाही. काही डोळ्यासमोर जेव्हा प्रत्यक्षात आपण असं बघतो ना बाप. आणि म्हणजे आरोही आज सेकंड टाइम आरोहीचं नशीब चांगलं होतं. मधले गाडीवाले पण म्हणे ती एक मुलगी होती म्हणे फक्त समोर, कारण समोर आहे ना ट्रॅफिक लागली होती आणि आरोही तेच ट्रॅफिक किती बघण्यासाठी उतरली. तेवढ्यात त्या गाडीचा ब्रेक फेल झाला आणि ती गाडी डायरेक्ट मागून सनाट आली. सगळ्यांना आम्ही पहिले गाडीच्या बाहेर काढलं. आरोही डायरेक्ट थरथर थरथर करायला लागलेली होती. आरोही चांगलीच घाबरली, कारण ना आरोही ट्रॅफिक बघायला उतरली, जस्ट बाजूला गेली आणि तेवढ्यात ती गाडी तिकडनं ब्रेक फेल होऊन तिच्या कानाजवळून गेली. आम्ही मधून ओरडत होतो. मी सगळ्या आरशात मागून बघत होतो. ट्रक बस जशी आली ना मी डायरेक्ट ओरडायला लागलो आरोही आरोही. ते गाडीतले लोक पण म्हणतो ते भर झाले म्हणे ती पोरगी वाचली. काय म्हणत होते की होती म्हणून वाचली. हा उलट बरं झालं तू बाहेर होती, तुझ्यामुळे त्या ब्रेक फेल झालेल्या गाडीला तिकडे दाबता तरी आलं गाडी. ते ड्रायव्हर तेच म्हणत होते बरं झालं म्हणे आम्हाला गाडी पलीकडे दाबता आली म्हणत्या पोरीमुळे तरी. नाही तर विचार कर गाडी जर त्यांनी कटवायचा प्रयत्न केला असता डायरेक्ट खाईत गेली असती. सगळ्यांचं नशीब चांगलं होतं. आणि कधी पण असं अपघात आला ना मेन म्हणजे घाबरून नाही जायचं. लगेच आम्ही धावलो, सगळेच लोक आले असंच नाही, सगळेच आले. आम्ही पहिले पॅसेंजर वगैरे सगळे जेवढे गाडीत होते ना सगळ्यांना पहिले बाहेर काढलं. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला पण जरा असं बरं वाटलं की कोणालाच काही लागलं नव्हतं. एका बाबाच्या फक्त असं आयब्रोला थोडंसं लागलेलं आहे, ते पण नॉर्मल आहे. जसा अपघात होता ना त्यामानंतर लई कमी लागलेलं आहे डायरेक्ट. सगळ्यांनी प्रत्यक्षात बघितलं पण भयानक एक्सपिरियन्स समोर झालं ना एवढं मागून. ही आरोहीची बहीण आहे. कसा होता की एक्सपिरियन्स ऍक्सिडेंटचा? तुझी मम्मी कशी करत होती? ती जास्त रडायला लागली होती डायरेक्ट. तू उभीच तशी होती तिथं, पायाखाली जमीन राहिली नाही आणि मग अशी एकदम अशी करत होती. म्हटलं बापरे, म्हटलं म्हणजे किती तो आवाज. आणि तू पण गाडीच्या खाली उतरत नाही, नेमकी उतरली उतरू का आणि तू बाजूला डायरेक्ट. म्हणलं मी जर पण कसं वाटतं डेंजर जेव्हा आपल्या प्रत्यक्षात बाजूला ऍक्सिडेंट होतो तेव्हा? बापरे डेंजर म्हणजे हा पण एक्सपिरियन्स एकदम लाईफ मधला डेंजर. इतका डेंजर होता. डायरेक्ट धडधड ती बसचा आवाज अजून पण कानात असा येतोय आणि असं फील होतंय. फील झालं की एकदम असं काटा येतोय अंगाला. आणि ही बाहेर होती ना, हिला मग नंतर जेव्हा बघितलं मी बाजूनी ती बस वगैरे धडकली, मग हिला बघितलं मी पहिले, म्हटलं ही एकदम ओके. मग माझा फोन मी गडबड सडबड हिच्या जवळ दिला आणि डायरेक्ट मी त्या बस जवळ पळत गेलो आणि मग जोरात पहिले बसवर हात मारला. मी स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं तसं मी जोरात हात मारला आणि मग नंतर मी आणि तो अजून एक भैया होता तो मध्ये गेलो आणि किती जवळजवळ 60-70 पॅसेंजर होते. ते पूर्ण पॅसेंजर आम्ही दोघांनीच बाहेर काढले. त्यात ते म्हातारे कोतारे लोक आम्ही उचलून घेतले दोघांनी. तो भैया तिकडे द्यायचा, मी दरवाजा जवळून त्यांना खाली उतरत होतो आणि सगळ्यांनीच मदत केली. आणि मेन म्हणजे याच्यात की ड्रायव्हरची चुकी पण नाही म्हणता येणार, कारण ब्रेक फेल्युअर होता आणि महामंडळाच्या गाड्या आहे ना त्यांचं अजून मेंटेनन्सचा लई प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे पण त्या बिचाऱ्यांची एक तर पगार वाढत नाही आणि त्या आधीच वैतागलेलं राहतात. आणि त्यात त्या बसची कंडिशन अशी, बस इतकी खराब झालेली होती ना. आणि आता तर मी म्हणतो ती बस रिपेअर पण करू नये, डायरेक्ट नवीन बस पाहिजे, कारण लय पैसा आपल्या सरकारकडे वेगळ्याच ठिकाणी चालला. तो पैसा खिशात जाण्यापेक्षा मला असं वाटतं की नवीन बस घेऊन टाकायला. लय मोठ्या आता या जुन्या बस ना डायरेक्ट बंद करून टाकल्या पाहिजे एसटी महामंडळाच्या. नवीन बस पाहिजे, कारण आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची बस पाहिजे. कारण उतारावर वगैरे ह्या ब्रेक फेल्युअरचे इतके ऍक्सिडेंट होता ना, मी युट्यूबवर पण बघत असतो ना, म्हणजे नेहमी ऍक्सिडेंट बसचे झाले असेल ना तर ब्रेक फेल्युअरमुळे झालं होतं. आणि मेन म्हणजे घाटातच ह्या गाड्या बंद पडून जातात. तर काही आता आम्ही भुसावळवरनं मुक्ताईनगरला चाललेलो आहे आणि आता रात्रीचे 6:30 वाजले. मी 1 तास मस्तपैकी झोप घेतली. आरोही पण घाबरलेली होती ना, तर आरोहीनी पण थोडा आराम वगैरे केला, कारण तिचा ऍक्सिडेंट झाला होता ना. तर तेव्हापासून आरोहीच्या मनात पण ती थोडी भीती होती, म्हणून म्हटलं थोडं रिलॅक्स होऊ आणि मग जाऊ. आणि त्यात आता समोरून बस आली, कशी निघते काय माहिती बस. घे इकडे जागा आहे. रस्ता झाला एवढासा, त्यात 2-2 बस येत आहे. आजचा पण आहे ना आमच्या आयुष्यातला एकदम भयानक एक्सपिरियन्स होता. मला आहे ना असे एक्सपिरियन्स बिलकुल आवडत नाही, बट माझ्या लाईफ मध्ये जे प्रॉब्लेम होता ना मी ते जेन्युइनली तुमच्यासोबत शेअर करतो. असं नाही की मी फक्त कॅमेऱ्याच्या मागे आणि व्ह्यूजच्या मागे पळतोय. तशा वेळेस आता खूप जण अशा या गोष्टीला सुद्धा निगेटिव्ह पद्धतीने पण बघते, बट तशा वेळेस मीच तिथं पहिले धावलो होतो आणि सगळ्या पॅसेंजरला मी आणि अजून एका भैयानीच बाहेर काढलो होतो. पूर्ण पॅसेंजरला, इव्हन तो ड्रायव्हर कंडक्टर सगळ्यांना आम्ही बाहेर काढलं होतं. आणि आपण आजचा आपला हार्ड डे आणि हार्ड व्लॉग याच ठिकाणी एंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करा. आणि तुमच्यासोबत असं कधी ऍक्सिडेंट वगैरे झाला किंवा तुमच्या समोर जरी ऍक्सिडेंट झाला ना तर नक्की मदतीसाठी जाऊन जा आणि नक्की समोरच्याला हेल्प करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू अँड टेक केअर.